तर आपण पाहतोय 288 विधानसभा जागांसाठी विधानसभेचं मतदान पार पडलेलं आहे आणि आता सध्या टपाली मतांची मोजणी होते आणि आपण पाहतोय 42 जागांचे आपल्या हाती कल आलेले आहे। मालेगावमध्ये अद्वै हिरे हे आघाडीवर आहेत, तर मालेगावामध्ये दादा भुसे हे पिछाडीवर गेलेले आहेत। सर्वत्र आपण पाहतोय अनेक ठिकाणी आघाडी आणि पिछाडीचा खेळ आता आपल्याला पाहायला मिळतोय। मालेगावमध्ये अद्वै हिरे हे आघाडीवर आहेत, महाविकास आघाडी आणि महायुतीचे 23 जागांवर आघाडीवर आहे, तर महाविकास आघाडी ही 18 जागांवर आघाडीवर आहे, तर अपक्ष जे आहे इतर ते एका जागावर आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। घनसावंगीमध्ये राजेश टोपे यांनी आघाडी घेतलेली आहे। हे पहिले कल आहे आपल्या हाती आलेले आहेत आणि सध्या आपण पाहतोय जसं स्ट्रॉंग रूम मध्ये वातावरण आहे, मतमोजणी केंद्रावर जसं वातावरण आहे तसंच वातावरण आपल्याला इथे न्यूज रूम मध्ये सुद्धा पाहायला मिळते। जसे कल हाती येत आहेत तसे इथे सर्वजण काम करतायत। इनपुट आहे, आउटपुट आहे, प्रचंड एक व्याप आहे, मात्र त्यामध्ये आपण अचूक आणि वेगवान बातमी देण्याचा प्रयत्न करतोय। इथे आमचे सहकारी गणेश आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। गणेश, सुरुवातीचे कल आता हाती येऊ लागलेले आहेत, कशा पद्धतीने कल हाती येत आहेत आणि कशा पद्धतीने तुमचं काम सुरू आहे? 2 दिवसापासून झी 24ची संपूर्ण टीम जी आहे या रिझल्ट म्हणजे अचूक आणि वेगवान रिझल्ट देण्यासाठी महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना देण्यासाठी आम्ही कामाला लागलेलो आहोत आणि तुम्हाला इनपुट आउटपुट दिसतंय। अतिशय वेगवान निकाल जे आहेत आम्ही आमची टीम जी आहे ती देते, त्यामुळे प्रेक्षकांना अचूक आणि वेगवान आणि वेळेत अपडेट्स निकाल सगळ्या प्रेक्षकांना मिळणार आहे। त्यासाठी आमची सगळी टीम कामाला लागलेली आहे। 288 मतदारसंघ आहे आणि प्रत्येक ठिकाणी आमचे रिपोर्टर आहेत, प्रतिनिधी आहेत, त्यांच्या माध्यमातून आमच्याकडे इन्फॉर्मेशन येते, माहिती येते आणि ती माहिती इथे आल्यानंतर ती माहिती इथे टाईप करून त्यामधल्या रस्व दीर्घ आणि इतर काही चुका असतील त्या वगळून व्यवस्थितपणे ती बातमी तयार केली जाते आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे समन्वयाचा, कोऑर्डिनेशनचा आणि हे कोऑर्डिनेशन आमच्या मिनल मॅडम करतायत। मिनल, कशा पद्धतीने तुमचं काम सुरू आहे? खरं तर खूपच चॅलेंजिंग वाटतंय, कारण इकडे सगळ्या बातम्या येत आहेत, 4 टीम इकडे आपल्या पूर्ण काम करतायत आणि ऑन एअर फटाफट कोऑर्डिनेशनचे पीसीआरशी महत्त्वाचं आहे ते केलं जातंय। अगदी, आणि त्याचबरोबरीने आपण जे आता स्क्रीनवर पाहत आहेत जे आकडे तुम्हाला दिसत आहेत ते आकडे कशा पद्धतीने इथे मांडले जात आहेत, महायुती किती जागांवर आघाडीवर आहे, महाविकास आघाडी किती जागांवर आघाडीवर आहे, या सगळ्या गोष्टी इथे आमच्या प्रांजल पाहत आहेत। प्रांजल, कशा पद्धतीने टॅली सध्या सुरू आहे? सध्या आता निवडणुकीमध्ये मेन तर आकडे असतात, आपले आकडे ज्या पद्धतीने अपडेट होतात त्याकडे सगळ्यांचं लक्ष असतं आणि तेच आता मी इथे करते। आपण इथे बघू शकता हे सगळे ही आमची टॅली आहे, ह्या टॅलीमध्ये आम्ही आकडे टाकत असतो, जे तुम्हाला स्क्रीनवरती तिथे दिसत आहेत त्या प्रकारचे आकडे आम्ही इथे टाकत असतो। ज्याप्रमाणे ज्या ठिकाणचं उमेदवार आघाडीवर असेल त्या ठिकाणचे आम्ही आकडे अपडेट करत असतो। अशाच प्रकारे आमचं आता काम सुरू आहे। सध्या फार गडबड आहे आणि आता ह्याप्रमाणे जसे आकडे अपडेट होतील, हे बघा हे आमचे सर आहेत, हे आम्हाला सांगतात त्याप्रमाणे आम्ही असे अपडेट करत असतो। अगदी, आणि त्यामुळे इनपुट सुद्धा आहे, इनपुटचं काम अतिशय महत्त्वाचं आहे कारण त्यांच्याकडून आमच्यापर्यंत माहिती पोहोचते आणि जे आकडेवारी आहे ती सुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचते। धनंजय सर आहेत, धनंजय, कशा पद्धतीने आपल्याकडे आता 288 मतदारसंघांची आकडेवारी आलेली आहे, 60 जागांचे कल आलेले आहेत, काय? श्वेता, आपल्याकडे सध्या पोस्टल मतांची मतमोजणी सुरू झालेली आहे आणि त्याचे अत्यंत वेगवान रिझल्ट आपल्याकडे येत आहेत। जवळपास 60 जागांचे कल पोस्टलची मतमोजणीमध्ये आपल्याकडे आलेले आहेत। त्याच्यामध्ये महायुती जवळपास 30 ते 35च्या जागांवर आघाडीवर आहे आणि नेक टू नेक फाईट सुरू आहे। महाविकास आघाडी ही जवळपास तेवढ्याच 1-2-4 जागा कमी पण तेवढ्याच जागांवर आघाडीवर आहे आणि 1-2 ठिकाणी अपक्ष आघाडीवर आहेत। अगदी, तर आपण पाहतोय न्यूजरूममध्ये अतिशय महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत आणि त्या सगळ्या घडामोडीच्या ज्या सगळ्या घडामोडी आहेत त्या आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। 288 विधानसभा मतदारसंघ आहे, त्याचबरोबर यावेळेला सर्वात महत्त्वाची लढत ही आपल्याला पाहायला मिळते। अनेक दिग्गज नेते हे रणांगणामध्ये उतरलेले आहे, मैदानामध्ये उतरलेले आहेत आणि सुरुवातीचे कल आता आपल्या हाती येत आहेत। टपाली मतांची मोजणी सुरू आहे आणि यामध्ये जयंत पाटील यांनी आघाडी घेतलेली आहे। 60 जागांचे कल हे आपल्या हाती आलेले आहेत आणि या 60 जागांमध्ये 35 जागी महायुती तर 24 जागा महाविकास आघाडीच्या सध्या पारड्यामध्ये आहेत, सध्या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळते। अपक्ष एका जागेवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळते। 60 जागांचे कल झी 24 तासच्या हाती लागलेले आहेत। शिवसेना विरुद्ध शिवसेना अशा लढती काही ठिकाणी आहेत, तर त्याचबरोबरीने राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशा लढती सुद्धा आहेत आणि त्यामुळे आता जनता नेमका कोणाला कल देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। साधारण दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होणार आहे, कशा पद्धतीने कोणी आघाडी घेतलेली आहे, कोणाच्या पारड्यामध्ये अधिक जागा आहेत हे आपल्याला येत्या काळात येत्या काही तासांमध्ये स्पष्ट होणार आहे। बॅक टू स्टुडिओ।
70 जागांचे कल आता झी 24 तासच्या हाती आलेले आहेत. 70 जागांमध्ये साधारणपणे काय चित्र आपल्याला दिसतंय? या 70 जागांमध्ये 40 जागी महायुती तर 29 जागी महाविकास आघाडी, अपक्ष एका ठिकाणी आघाडीवरती इथे आहेत. त्यामुळे प्राथमिक कल आहेत. खरं तर 70 जागांचे कल हे झी 24 तासच्या कडे आतापर्यंत आलेले आहेत. 70 जागांचे हे निकाल आहेत आणि त्याच्यामध्ये काय चित्र सध्या दिसतंय? 40 जागांवरती महायुती आणि 29 जागांवरती ते महाविकास आघाडीवरती आहेत. वांद्रे पश्चिममध्ये आशिष शेलार आघाडीवरती आहेत. मुंबईतले महत्त्वाचे मतदारसंघ आहेत. हाय प्रोफाईल लढती जिथे होत्या तिथले आशिष शेलार यांची एक लढत मानली जाते. परळीत धनंजय मुंडे आघाडीवरती आहेत. ही आघाडी सगळ्या उमेदवारांची आघाडी शेवटपर्यंत मेंटेन राहते का, हे आपल्यासाठी खूप इंटरेस्टिंग असणार बघणं. जयंत पाटील इस्लामपूरमध्ये आघाडीवरती आहेत. अर्थात हे सगळे जे आता कल येतात हे सगळे पोस्टल मतदानाचे, हे पोस्टल बॅलेटचे टपाली मतदानाचे कल हे आपल्याकडे येतात. आपण संदीपकडे जाऊया. आमच्या न्यूज सेंटरमध्ये संदीपकडे आपल्याला या आकडेवारीचं आपल्याला विश्लेषण आपल्याला करायचं. संदीप. अगदी सर, आपण बघितलं तर 80 ते 82 जागांचे कल आपल्याला हाती येताना पाहायला मिळत आहेत. महाविकास आघाडी 35 जागांवर तर महायुती 45 जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. तर इतर पक्ष सुद्धा 2 ठिकाणी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. या सगळ्यामध्ये राज्यातले जे दिग्गज नेते आहेत ते सुद्धा आघाडीवर, एकनाथ शिंदे आघाडीवर आहेत, देवेंद्र फडणवीस आघाडीवर आहेत, जयंत पाटील आघाडीवर आहेत, तिकडे आदित्य ठाकरे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे राज्यातले सगळे दिग्गज नेते, तिकडे नाना पटोले आघाडीवर पाहायला मिळत आहेत. त्यासोबतच चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा आघाडीवर पाहायला मिळतात. 82 जागांचे कल झी 24 तासच्या हाती आलेले आहेत. त्यापैकी 45 जागी महायुती आघाडीवर आहे, महाविकास आघाडी 35 जागांवर. परळीमधनं ब्रेकिंग बातमी आहे. परळीमध्ये धनंजय मुंडे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. राजेसाहेब देशमुख आणि धनंजय मुंडेंमध्ये ही फाईट होते. वांद्रे पश्चिममध्ये आशिष शेलार हे सुद्धा आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. हे सगळे टपाली मतदान मोजणी सुरू आहे आणि यामध्ये आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतं. आष्टीमध्ये सुरेश धस आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. बीड मधल्या खरं तर सगळ्या ज्या लढती आहेत त्या अतिशय चुरशीच्या पाहायला मिळतात. इस्लामपूरमध्ये जयंत पाटील हे सुद्धा आघाडीवर आहेत. ह्या जे नेत्यांचे बालेकिल्ले आहेत त्या बालेकिल्ल्यांमध्ये टपाली मतदानामध्ये हे सगळे नेते आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मालेगावमधून अद्वै हिरे हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. मालेगावची लढत सुद्धा अतिशय चुरशीची आहे आणि या सगळ्यामध्ये मालेगावमध्ये दादा भुसे आणि अद्वै हिरेमध्ये सामना होतोय. 90 जागांचे कल झी 24 तासच्या हाती आलेले आहेत. 50 जागी महायुती तर 38 जागी महाविकास आघाडी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळते. अपक्ष 2 ठिकाणी आघाडीवर आहे. टपाली मतदानाचा जर आकडा बघितला आपण तर महायुती कुठेतरी टपाली मतदानामध्ये आघाडी घेताना अधिक जागांवर आपल्याला पाहायला मिळते. तब्बल 90 जागांचे कल झी 24 तासवर अतिशय वेगवान आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. यामध्ये आपण बघितलं तर या टपाली मतदानांच्या या आकडेवारीमध्ये किंवा आघाडीमध्ये महायुती कुठेतरी बाजी मारताना आपल्याला पाहायला मिळते. महायुती 50 ठिकाणी आहे, महाविकास आघाडी 38 ठिकाणी आहे आणि या सगळ्यामध्ये अनेक दिग्गज नेते हे आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. येवल्यामध्ये छगन भुजबळ आघाडीवर पाहायला मिळतं. काही वेळापूर्वी जर आपण बघितलं तर बारामतीमध्ये युगेंद्र पवार हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत होतं. जामनेरमध्ये मंत्री गिरीश महाजन आघाडीवर आहेत. गिरीश महाजन यांचा हा बालेकिल्ला राहिलेला आहे. अनेक वेळा गिरीश महाजन या मतदारसंघातून निवडून आलेले आहेत आणि आता पोस्टल मतदानामध्ये सुद्धा गिरीश महाजन हे आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतात. आपण बघतोय सगळ्यात वेगवान घडामोडी येत आहेत. टपाली मतदानाची ही आघाडी आपण बघतोय. टपाली मतदान सुरुवातीलाच मोजायला सुरुवात केलेली आहे आणि या सगळ्यामध्ये आघाडी घेताना पाहायला मिळते. दिलीप वळसे पाटील हे आंबेगावातून आघाडीवर आहेत. महायुती ही 45 जागांवर आघाडी घेताना दिसते तर महाविकास आघाडी 35 जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. ही मतमोजणीची लगबग सुद्धा आपण बघतोय. या सगळ्यामध्ये एक अपक्ष उमेदवार सुद्धा आघाडीवर आहे तर दुसरीकडे मालेगावमधून दादा भुसे जे शिवसेनेचे दिग्गज नेते आहेत ते पिछाडीवर गेल्याचं पाहायला मिळतंय. तर दुसरीकडे दिंडोरीमधून नरहरी झिळवर सुद्धा आघाडीवर पाहायला मिळत आहेत आणि सुनीता चारोस्कर आहेत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे, या पिछाडीवर जाताना पाहायला मिळत आहेत. सुनीता चारोस्कर यांनी काहीच महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला होता, त्यांना तिकीट मिळालं होतं. पुन्हा जातोय कमलेश सरांच्याकडे. सर, 97 जागांचे कल आतापर्यंत समोर आलेले आहेत. 53 जागी महायुती तर 42 जागी महाविकास आघाडी आघाडीवरती आहेत. अपक्षांचा 3 ठिकाणी इथे आपल्याला बोलबाला दिसून येतोय. 53 जागी महायुती तर 42 जागी महाविकास आघाडी आघाडीवरती. मला साधारणपणे पक्ष न्याय बघायचं झालं तर आपण बघू शकतो की कुठे कुठे कुठल्या पक्षाची आघाडी. जर महायुतीचं बघायचं झालं तर भाजप 46 ठिकाणी, 10 ठिकाणी शिवसेना, 4 ठिकाणी राष्ट्रवादी आघाडीवरती आहे.
19 ठिकाणी काँग्रेस, उद्धव ठाकरे अजून सध्या त्यांच्याकडे आघाडी. तिथे मालेगावची माझ्या त्यांच्याकडे आघाडी, 4 ठिकाणी शरद पवारांची आघाडी, मनसे, वंचित आणि अपक्षांच्या इथे 1 ठिकाणी आपल्याला आघाडी दिसायला येते. पश्चिम महाराष्ट्रामध्ये 5 ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. आपल्याकडे विभागण्या सुद्धा आकडेवारी तिथे आहेत, आपण त्याच्यावरती सुद्धा बघूयात. पण साधारणपणे 55, 42 आणि 3 असा जो आपल्याला आकडा दिसतोय. माझ्या मते ज्यांनी आमचा AI सर्वे बघितला होता, जर हेच कल पुढे कंटिन्यू राहिले तर खूपच आमच्या सर्वेच्या जवळ जाणार आहे. आम्ही जो तिथे फरक दाखवला होता, साधारणपणे 10 ते 20 जागांचा तिथे फरक असू शकतो, 20%चा आपण गॅप पकडतो. हाच कल जर कंटिन्यू राहिला तर अर्थात ते पोस्टल बॅलेट आहे, अजून त्याच्यानंतर खूप चित्र कदाचित बदलू शकतं. पण जनरली आजपर्यंत आपण बघितलं तर फार बदललेलं नाही आहे. महायुती 55 ठिकाणी तर अपक्षाची 3 ठिकाणी आघाडी आहे. 104 जागांचे कल आता आलेले आहेत आपल्याकडे. 104 जागांचे कल, 55 जागी महायुती, 45 जागी महाविकास आघाडी आपल्याला दिसते. 3 ठिकाणी अपक्षांचा इथे अपक्षांनी आघाडी घेतलेली आहे. तर साधारणपणे हे निकाल लोकसभेला सुद्धा आमचा AI सर्व्हे बरोबर ठरला होता आणि आताही जर हा कल राहिला कंटिन्यू तर हाही बरोबर ठरेल. पण हाच महायुतीला एज आहे, महायुती आघाडीवरती आहे. फार मोठा फरक दिसत नाहीत. काही ठिकाणी जसं लँडस्लाईड दाखवतं. आता सुरुवातीचा कल बघायला गेलं, पुढे कदाचित ही चर्चा आपल्याला बदलावी लागेल, पण असाच ट्रेंड राहील असं वाटतं. रविकिरण, तुम्हाला काय राहू शकतो? कारण खूप चुरस आहे या निवडणुकीमध्ये आणि स्पर्धाही खूप झाली. विभाजनी मतांचं अगदी ठळकपणे जाणवत होतं की लोकांनी ठरवलं होतं की कुणाच्या पाठीशी उभं राहायचं. त्यामुळं अगदी घासून म्हणतो आपण तसं होणार आहे. फार मोठा फरक महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये राहणार नाही. काही मोजक्या पण मग परत त्याच्याने सगळं ओपन अप होईल स्पर्धेला. कारण होईल ना, रिअलाइनमेंट म्हणतो आपण त्याला. म्हणजे काही भलतेच निर्णय सुद्धा होऊ शकतात आणि कुठल्या एखाद्या पक्षाची महत्वाकांक्षा उफाळून येऊ शकते. कुणी रुसवे फुगे वाढू शकतात, काही होऊ शकतं. हे सगळं ओपन आहे. सोशल मीडियावरती एक बघत होतं की ज्यात तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही आधी ठरवून घ्या तुमच्या गोष्टींचं. तुम्हाला ज्याला कोणाला घ्यायचं तुम्ही एकाने बहुमत घ्या, किंवा तुमच्या ज्या काही चर्चा झाल्या असतील निवडणुकीच्या आधी त्या आताच जाहीर करून टाका. नंतर वेगळा क्लेम करून तुम्ही नाही म्हणजे तुम्हालाही तर लागू, तेव्हा तुम्ही होता त्याच्यामध्ये. पण या सगळ्या हा गमतीचा वेगळा, पण प्रचंड उत्सुकता या निवडणुकीबद्दल. तुम्हाला असं वाटतं एवढं घासून असणार आहे? 100% म्हणजे एक तर बघा, महायुतीने सुद्धा फार मोठा दावा केला नाही की आम्ही 200 पार जाऊ काय, असा काही दावा केलेला नाही. हे खरं आहे. महाविकासचा काय दावा आहे की 160, 165 आणि मला वाटतं तुमचा दावा असाच 170, 75 वगैरे असा आहे. त्यामुळे घासून होणार हे स्पष्ट आहे. आता आर्ग्युमेंट तयार ठेवायला लागेल. जर रविकिरण म्हणतात त्याप्रमाणे जर पलटूराम कोणी झालं, इकडून तिकडे गेलं, तर त्याला आर्ग्युमेंट त्यांना तयार ठेवायला लागेल की कशा प्रकारे आम्ही केले. आणि आम्ही अगोदरच, आम्हाला हे माहिती होतं, आम्ही अगोदरच ठरवलं होतं, आम्ही अगोदरच हे बोललो होतो. हा एक अशा प्रकारचे आपण अपक्ष आता 4 ठिकाणी आघाडी, एवढाच त्यातला अपडेट ऍड झालेला आहे. अपक्ष 4 ठिकाणी आघाडीवरती आहे. ठीक आहे, तुम्ही सर मुद्दा कंटिन्यू करा. हा म्हणजे त्यांना असं आर्ग्युमेंट, एक तर बघा याच्यामध्ये अजितदादांची भूमिका ही काय असू शकेल याचा आपल्याला विचार करावा लागेल. की किंग मेकर ठरतील नवाब मलिकांपासून ते त्यांच्या अमोल मिटकरींपर्यंत अनेक नेत्यांनी बोलूनही दाखवले स्पष्टपणे. आणि अजितदादांनाच म्हणजे बघा, शक्यता त्यांना जास्तीत जास्त खाजगीरित्या बोललो तरी मॅक्सिमम 20 जागा त्यांना मिळतील अशी त्यांची अपेक्षा आहे. आणि जर बघा याच्यामध्ये कट टू कट जर झालं तर अजितदादा हा म्हणजे समजा 15 जागा जरी मिळाल्या तरी एक मोठा ब्लॉक त्यांचा आहे की जो कुठेही जाऊ शकतो. महाविकासच्या बाजूनेही जाऊ शकतो, महाआघाडी. आणि त्यांनी आर्ग्युमेंट करूनच ठेवलेलं आहे की सत्ता जिथे असेल त्या ठिकाणी जर असलो तरच कामं होऊ शकतात, फंड मिळू शकतो, नाही तर कामं होत नाहीत. आणि आता वंचित भूमिका घेतली की सत्ता असेल तिकडे आम्ही सोबत होतो. ठीक आहे, काही खूप ब्रेकिंग आपल्याकडे बातम्या पुढच्या काही क्षणात येतात. त्या ब्रेकिंगकडे जाऊया आणि मग चर्चाला आपल्याला अशी विना ब्रेक आपल्याला करता येईल. जातोय मी आमच्या न्यूज सेंटरमध्ये संदीपकडे. अगदी सर, आपण बघतोय मोठ्या प्रमाणावर आता कल हाती यायला लागलेले आहेत. अपक्ष सध्या 7 ठिकाणी आघाडीवर असल्याचा पाहायला मिळतंय. महाविकास आघाडी ही 49 जागांवर 114 जागांचे कल येत आहेत. महायुती 58 जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. आणि या सगळ्यामध्ये 114 जागांच्या कलांमध्ये जर आपण बघितलं तर त्यामध्ये सुद्धा महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये थोडीशी काटेकी टक्करच बघायला मिळते. 58 आणि 49 जर आपण बघितलं तर आकडा आहे. तर 7 ठिकाणी इतर पक्ष म्हणजे अपक्ष आणि लहान पक्ष आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. साताऱ्यामध्ये शिवेंद्रराजे भोसले हे आघाडीवर आहेत. सातारा मतदारसंघातला हा टपाली मतमोजणीचा कल आपल्यापर्यंत पोहोचतोय. पोस्टल मतमोजणीमध्ये शिवेंद्रराजे भोसले हे आघाडीवर आहेत. शिवेंद्रराजे हे भाजपचे उमेदवार आहेत, विद्यमान आमदार आहेत आणि ते पहिल्याच टपाली मतदानामध्ये आघाडी घेताना पाहायला मिळत आहेत. इतरही कल त्यांना दिसत आहेत. मिलिंद देवरा हे पिछाडीवर आहेत. आदित्य ठाकरे आघाडीवर वरळीतून होताना पाहायला मिळत आहेत. तर
चिंचवडमध्ये भाजपचे शंकर जगताप हे आघाडीवर आहेत. भोसरीमधून भाजपचे महेश लांडगे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. शंकर जगताप आपल्याला माहित आहे लक्ष्मण जगताप यांचे बंधू आहेत, ते आता त्यांना उमेदवारी भाजपकडून मिळाली. तर भोसरीमधून भाजपचे महेश लांडगे हे आघाडीवर असताना पाहायला मिळत आहे. 58 ठिकाणी महायुती, 49 ठिकाणी महाविकास आघाडी आपल्याला आघाडीवर पाहायला मिळते. अक्कलकोट मधले कल येत आहेत. भाजपचे सचिन कल्याण शेट्टी हे आघाडीवर असताना पाहायला मिळत आहे. महायुतीचा आकडा थोडासा आघाडीचा पोस्टलमध्ये आता वाढताना पाहायला मिळतोय. पोस्टल मतदानामध्ये सचिन कल्याण शेट्टींनी आघाडी घेतल्याचं पाहायला मिळतंय. दुसरीकडे मालेगाव बाह्यमध्ये दादा भुसे पिछाडीवर आहेत, तर अद्वै हिरे हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. आणि त्यामुळे आता कलांमध्ये सुद्धा काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळते. पोस्टल मतदान सुरू आहे. पोस्टल मतदानाचे कल येताना पाहायला मिळत आहेत. तब्बल 127 जागांचे कल तुम्ही झी24 तासवर पाहू शकता. यामध्ये 65 ठिकाणी महायुती, तर 55 जागी महाविकास आघाडी आणि 7 ठिकाणी अपक्ष आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतं. 127 पैकी महायुती थोडीशी आघाडी अधिक घेताना दिसते. मात्र या आघाडी पिछाडीमध्ये 10 आकड्यांचाच आपल्याला फरक पाहायला मिळतोय. आणि या सगळ्यामध्ये आपण जर बघितलं तर अनेक ठिकाणी दिग्गज जे आहे ते आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. संभाजीनगर पूर्व मधून अतुल सावे भाजपचे उमेदवार आहेत, ते आघाडीवर आहेत. त्याचबरोबर लहू शेवाळे जे काँग्रेसचे उमेदवार आहेत ते पिछाडीवर पाहायला मिळत आहेत. तर इम्तियाज जलील सुद्धा संभाजीनगर पूर्व मधून पिछाडीवर चालल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि 127 जागांमध्ये तब्बल 7 ठिकाणी अपक्ष उमेदवार हे आघाडीवर आहेत. टपाली मतदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यामुळे तर दुसरीकडे माहीमच्या लढतीकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. जळगाव ग्रामीण मधून आपण जर बघितलं तर गुलाबराव पाटील शिवसेना शिंदे गटाचे नेते आहेत, मंत्री आहेत, हे पोस्टल मतदानामध्ये गुलाबराव पाटील आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. दिल्ली भाजप ऑफिस मधली ही दृश्य आपण बघतोय. दिल्लीमध्ये भाजप ऑफिसमध्ये जर आपण बघितलं तर आता जिलेबी तळायचं काम सुरू आहे आणि आनंद आतापासूनच भाजपच्या गोटामध्ये पाहायला मिळतोय. अमित ठाकरे माहीममधून आघाडीवर आहेत. मी पुन्हा एकदा जातोय सरांच्याकडे, कारण भाजपचे प्रवक्ते सुद्धा आपल्या सोबत आहेत. सर, दिल्लीचं आपण बघतोय गोडाची तयारी चालली आहे. जेव्हा हरियाणामध्ये जिलेबीवर खूप चर्चा झाली होती, आता इकडे जिलेब्या तळल्या जात आहेत. आपण म्हणजे असं धरलं आता गृहीत, मला केशव फक्त आठवण करून द्यायची आहे. म्हणजे काय झालं होतं, 2019च्या निवडणुकांचे निकाल येत होते. आम्ही तेव्हा पत्रकार म्हणून फील्डवरती होतो. आदल्या दिवशी तिथे कितीतरी किलोचे लाडू आपले नेहमीचे राजपुरोहित त्यांनी बनवले होते. सकाळी तिथे खूप जोश सुरू होता, जल्लोष सुरू झाला. नंतर अचानक 1-1.5 वाजेनंतर तो जल्लोष थांबला. ते लाडू काय परत तिथे फार आम्हाला चर्चा दिसली. त्यावेळी माहिती होतो पत्रकार मला मी सांगतो ना, मला माहिती आहे ना. नंतर ते थंड पडलं होतं सगळं. नाही, थंड नाही, त्यावेळी उलट जल्लोष केला. त्या दिवशी सुद्धा, त्या दिवशी 19च्या ज्यावेळी निकाल लागला त्या दिवशी कार्यालयाच्या बाहेर जल्लोष झाला, कारण भारतीय जनता पार्टीने पुन्हा एकदा सर्वात मोठा पक्ष महायुतीला स्पष्ट बहुमत हे मिळालंच होतं. त्यात काही शंका नव्हती. एक दुसरं असं आहे की आता जे निकाल येत आहेत, आणि मी आता तुम्हाला सांगायला हरकत नाही, आणि आता माझ्या जे दिसतंय ते हे पोस्टल जरी असले तरी पुढच्या काळामध्ये 1 तासाभरात अजून थांबलं पाहिजे. तासाभरामध्ये आणखी स्पष्ट होईल. पण घासाघीस काठाकाठीची लढाई ज्यांना वाटायचं त्यांना वाटू शकतं. पण भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र आणि झारखंड दोन्हीकडे अतिशय व्यवस्थित जागा मिळवण्याकडे आम्ही हे करतो आहोत. चांगल्या संख्येने, चांगल्या फरकाने आम्ही निवडून येतो आहोत. हेच एक 3-4 वाजता तर सगळं स्पष्टच होणार आहे दोन्हीकडे. त्यामुळे 2 राज्यांमध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी, महायुती, झारखंडमध्ये भारतीय जनता पार्टी, आम्ही दोन्ही ठिकाणी आम्ही निवडून येतो. हे या ठिकाणचे आणि चांगल्या संख्येने येतो. घासाघीस काटाकीट काही नसलं. घासून होणार नाही तुमचं, घासून नाही ठासून ते आज का. पुढचा अपडेट आपल्याकडे काय, 70 जागी महायुती, 60 जागांवरती महाविकास आघाडी. अजूनही तसं घासूनच चाललंय. 7 ठिकाणी अपक्ष. हा आकडा बघा वाढत चाललाय कसा कसा टप्प्याटप्प्याने. 1, 2 आता 7 वरती गेलाय. आणि अनेक जणांनी खरं तरी मत व्यक्त केलं होतं की यावेळेस सर्वाधिक अपक्ष निवडून येऊ शकतात. 95ला 1995ला ज्याप्रमाणे निवडणूक झाली होती तेव्हा अपक्ष झाले होते. कदाचित तशी शक्यता असू शकते, पण माहित नाही. आपण बघूया किती कुठे जातोय हा कल. 70 आणि 60 सध्या अशी काटेकी टक्कर चालू आहेत. मनसेचा पण आकडा आपल्याकडे येतोय खाली. आपण जे आकडे देतोय अपडेटमध्ये कुठे कुठे 44 जागी भाजप, 17 जागी शिंदे, 4 जागी राष्ट्रवादी. मंत्री अनिल पाटील आघाडीवरती आहे. पोस्टल कलांमध्ये अनिल भाईदास पाटील यांची आघाडी आहे. अमळनेरमधून अनिल पाटील यांनी आघाडी घेतलेली आहे. मी सांगत होतो टप्प्याटप्प्याच्या आकड्यावर जिथे पक्षांची आहे. इथे काँग्रेस 25 ठिकाणी, शिवसेना 24 ठिकाणी आणि राष्ट्रवादी 6 ठिकाणी, मनसे 2 ठिकाणी, वंचित 3 ठिकाणी आघाडीवरती आहे. दिशा पिंकी शेख 3 ठिकाणी आघाडी आहे. तुमच्यासाठी खूप सुखावणारे आकडे असतील सध्याच्या सुरुवातीला. पुढे आपण काय बोलतो सध्या तरी 3 ठिकाणी आघाडीवरती असणं.
30 ठिकाणी आम्ही टफ जाणार आहोत. एवढं मी तुम्हाला आत्ता सांगेन. ओव्हर कॉन्फिडन्स सांगणं फार मी लोकसभेनंतर फार निराश होते आणि यावेळेस आम्ही फार मी स्वतःला तटस्थ ठेवण्याचा प्रयत्न करते. पण 30 जागा महाराष्ट्रात अशा आहेत की जिथे आम्ही टफ देणार आहोत. 30 जागा म्हणजे वंचित 30 ठिकाणी म्हणजे हा खूप महत्त्वाचा आहे. आता केशव उपाध्यायांना कदाचित नाही आवडणार, पण जेव्हा वंचित जिथे जिथे फॅक्टर हा तिथे चालेल 30 जर ठिकाणी असेल तर त्याचा डायरेक्टली फायदा हा भाजपला होऊ शकतो. परत तोच अजेंडा सेट होतोय. तसा अजेंडा सेटचा प्रश्न नाही काय. बघा मी आय एम टॉकिंग अबाउट अरिथमॅटिक, मी गणिताबद्दल बोलतोय. गणित तिथे हा हिशोब आहे. ज्याचा राज ठाकरेंची मतं तिथे चालणार, तिथे त्यांचा फटका 2009ला कोणाला पडला होता भाजपला. तेव्हा 30 ठिकाणी मनसे आघाडी, असंच 30 ठिकाणी मनसे आघाडी त्यांचे 13 आमदार निवडून आले होते. 27 ठिकाणी ते 2 नंबर किंवा 3 नंबरला होते आणि त्याचा सरळ सरळ फटका तेव्हा भाजप शिवसेनाच बसला होता ना. सी अरिथमॅटिक सांगू का, प्रत्येक पक्षाच्या सुरुवातीच्या काळात त्यांच्यावरती बी टीमचा आरोप होता. त्यामुळे मी त्या गोष्टीला कधीच मी त्या लॉजिकला कधी एक्सेप्टही केलं नाही, मान्य करत नाही. शिवसेना झाली तेव्हा शिवसेना म्हणजे बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना असताना त्यांना काँग्रेसची बी टीम म्हणायचे, वसंत सेना त्यांना म्हणायचे त्या काळी. मनसे झाली, मनसेला तेव्हा बी टीम एमआयएमला म्हणतात. त्यात काय अर्थ नसतो. लॉजिक मला हे म्हणायचे की लॉजिक मला व्यक्तीचा पत्तावर कधी पटलेला नाही. बी टीम आंबेडकर साहेब म्हणजे आम्हाला कोणी अस्पृश्य नाहीये. प्रत्येक राजकीय पक्ष जेव्हा वाढतो ना तेव्हा तो सुरुवातीला कोणाची ना कोणाची मतं खातो. त्याचा अर्थ त्यांनी वाढायचं नाही असा अर्थ त्याचा होत नाही कधी. संदीपकडे जातोय आमच्या न्यूज सेंटरमध्ये. संदीपकडे काय महत्त्वाचे अपडेट्स आहेत? अगदी सर, महत्वाच्या घडामोडी येताना दिसत आहेत. अमळनेर मधून आत्ताच आपण बघितलं की अमळनेर मधून अनिल पाटील हे आघाडीवर जाताना पाहायला मिळतात. पुढची एक ब्रेकिंग बातमी आपण बघतोय. आपल्याकडे एक महत्वाची ब्रेकिंग बातमी येते आहे. अमळनेरचे अपडेट बघितलं, मंत्री अनिल पाटील हे आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. तर दुसरीकडे कोथरूडमध्ये भाजपचे नेते चंद्रकांत पाटील हे आघाडीवर आहे, चंद्रकांत मोकाटे हे पिछाडीवर आहेत. नाशिक पूर्वमध्ये जर आपण बघितलं तर दुसरीकडे वांद्रे पश्चिम मतदारसंघामध्ये पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली आहे. भाजपचे आशिष शेलार आघाडीवर आहेत. आपण बघितलं अनेक नेते जे आहेत ते आघाडी घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनेक दिग्गज नेते. दुसरीकडे परळीमध्ये धनंजय मुंडे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. या सगळ्या घडामोडींमध्ये बीडमध्ये योगेश क्षीरसागर आघाडीवर आहेत. शिर्डीमध्ये राधाकृष्ण विखे पाटील आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. शिर्डीमध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांचा हा बालेकिल्ला आहे शिर्डी मतदारसंघ आणि ते आघाडीवर आहेत. तर दुसरीकडे बारामतीमध्ये युगेंद्र पवार हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. बारामतीची लढत संपूर्ण महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशाचं लक्ष या बारामतीच्या लढतीकडे लागलेलं आहे. बारामतीमध्ये अजितदादा विरुद्ध त्यांचा पुतण्या युगेंद्र पवार यांच्यामध्ये सामना होतोय. कोथरूडमध्ये मंत्री चंद्रकांत पाटील हे आघाडीवर आहे. चंद्रकांत पाटील यांचा सामना चंद्रकांत मोकाटे यांच्याशी होतोय आणि मोकाटे पिछाडीवर पाहायला मिळत आहेत. तर दुसरीकडे राहतामधून प्रभावती घोगरे या पिछाडीवर आहेत तर राधाकृष्ण विखे पाटील आघाडीवर आहेत. 80 जागी महायुती तर 72 जागी महाविकास आघाडी आघाडीवर आहे. अपक्ष 8 ठिकाणी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय आणि या सगळ्यामध्ये 160 जागांचे कल हाती येत आहेत. काँग्रेस 29, शिवसेना 25, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 6 जागांवर आघाडीवर आहे. मनसे 2, वंचित 3 तर इतर पक्ष 2 ठिकाणी आघाडीवर आहेत. भारतीय जनता पार्टी 49, शिवसेना शिंदे गट 14 जागा तर राष्ट्रवादी अजित पवार गट हा 7 जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतं. आणि यामध्ये महत्वाच्या लढती आहेत. या महत्वाच्या लढतींमध्ये कुणी कुणी आघाडी घेतले ते बघूयात. परळीमध्ये धनंजय मुंडे हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. राजेश साहेब देशमुख हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आहेत, उमेदवार आहेत, ते पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. पुढची एक ब्रेकिंग बातमी आपण बघणार आहोत. आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी येते आहे. या घडीची सगळ्यात पहिल्या फेरीला सुरुवात झाली आहे. पहिल्या फेरी अखेर धनंजय मुंडे 3000 मतांनी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. बॅलेटची आता मतमोजणी सुरू झालेली आहे आणि आता बॅलेटचा पहिलाच निकाल आपल्याकडे येतोय तो म्हणजे धनंजय मुंडेंच्या परळी मतदारसंघातून. ही टफ फाईट आहे. संपूर्ण राज्याचं लक्ष या फाईटकडे लागलेलं आहे. शरद पवार यांनी स्वतः या सगळ्या प्रचारामध्ये भाग घेतला होता. देवळालीतून योगेश घोलप सुद्धा आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. बुलढाण्यातून संजय गायकवाड आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. अकोटमधून दीपक बोडके हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. सातत्यानं आपल्याला बघतोय की क्षणाक्षणाची अपडेट तुम्ही झी24 तासवर पाहू शकता. सर्वात वेगवान निकाल पाटणमध्ये पोस्टल मतमोजणीमध्ये शंभूराज देसाई हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. एकनाथ शिंदे यांचे विश्वासू सहकारी आहेत आणि त्यांचा बालेकिल्ला विद्यमान आमदार आहेत, मंत्री होते आणि त्यामुळे बॅलेट पोस्टल मतमोजणीमध्ये शंभूराज देसाई हे आघाडीवर पाटणमधून आपल्याला पाहायला मिळत आहे. वेगवान घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतोय. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या
श्रीवर्धन मधून आदिती तटकरे या सुद्धा आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे कुठेतरी आता 80 ठिकाणी आपण बघितलं तर महायुती 72 ठिकाणी, महाविकास आघाडी तर इतर पक्ष 8 ठिकाणी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतं. यामध्ये भाजप 52 ठिकाणी, शिवसेना 14 ठिकाणी, राष्ट्रवादी अजित पवार गट 9 ठिकाणी, काँग्रेस 29, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 25 ठिकाणी, राष्ट्रवादी शरद पवार गट 6 ठिकाणी आपल्याला आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. तब्बल 160 जागांचे कल झी 24 तासच्या हाती आले आहेत. त्यामध्ये बाजी मारते महायुती 80 ठिकाणी तर महाविकास आघाडी 72 ठिकाणी. अपक्षांची जर बाजी आपण बघितलं तर 8 जागांवर अपक्ष आणि इतर लहान पक्ष आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतं. श्रीवर्धन मधल्या टपाली मतदानामध्ये आदिती तटकरे या अजित पवार गटाच्या उमेदवार आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. श्रीवर्धन मध्ये बाजी मारताना दिसत आहेत. येवल्यामध्ये छगन भुजबळ सुद्धा आघाडीवर आहेत तर माणिकराव शिंदे हे शरद पवार गटाचे उमेदवार पिछाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि या सगळ्या टपाली मतदानानंतर परळीतला सुद्धा एक निकाल आपल्यापर्यंत पोहोचला होता. धनंजय मुंडे हे पहिल्या फेरीअखेर 3000 मतांनी आघाडीवर येतोय. 188 जागांचे कल हाती आले आहेत. त्यामध्ये 95 जागी महायुती तर 85 जागी महाविकास आघाडी ही आघाडीवर आहे. अपक्ष सुद्धा कामगिरी चांगली करताना दिसत आहेत. छोटे पक्ष सुद्धा 8 ठिकाणी आपल्याला आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. सर्वात वेगवान आणि क्षणाक्षणाची अपडेट या मतमोजणीची आम्ही तुम्हाला देतोय. भूम परांडा मतदारसंघातून राहुल मोटे हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतं तर जालन्यामधून अर्जुन खोतकर आघाडीवर आहेत. कैलास गोरंट्याल हे पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. भूम परांड्या मतदारसंघामधून सुद्धा राहुल मोटे हे आघाडी घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि या सगळ्यामध्ये पुन्हा एकदा जाऊयात न्यूजरूम मध्ये. श्वेता भालेकर आपल्या सोबत आहेत. श्वेता, वेगवान घडामोडी आम्ही लोकांपर्यंत पोहोचतोय. जालन्यामध्ये अर्जुन खोतकर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा जाऊयात. श्वेता भालेकर न्यूजरूम मध्ये आपल्या सोबत आहेत. श्वेता, काय अपडेट आहे? अगदी संदीप, जसं तू मगाशी म्हणालात की अपक्ष सुद्धा चांगली कामगिरी करतात, त्यामुळे अपक्षांची नेमकी भूमिका काय असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अर्थात हे पहिले कल आपल्या हातीमध्ये येत आहेत. झी 24 तासवर आपण पाहतोय जालन्यामध्ये अर्जुन खोतकर हे सध्या आघाडीवर आहेत. जालन्यामध्ये कैलास गोरंट्याल यांची पिछाडी आपल्याला पाहायला मिळते. जालन्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. अनेक महत्त्वाचे दिग्गज नेते हे रणांगणामध्ये आहेत, मैदानामध्ये आहेत. आणि आताची एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. 105 जागी महायुती ही आघाडीवर असल्याचं पाहायला मिळते. सुरुवातीचे कल आपल्या हाती येतात आणि आपण ही कलांची सध्या आपण पाहतोय. महाविकास आघाडी 90 जागांवर आघाडीवर आहे. इतर जे आहेत ते 10 जागांवर त्यांनी आघाडी घेतलेली आहे आणि महायुती 105 जागांवर आघाडीवर आहे. आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय. भोकर मधून महायुतीच्या उमेदवार श्रीजया चव्हाण या आघाडीवर आहे. अत्यंत महत्वाची बातमी आहे. श्रीजया चव्हाण या अशोक चव्हाण यांच्या कन्या आहेत. पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत आणि भोकर मधून त्यांनी सुरुवातीच्या कलांमध्ये आघाडी घेतल्याचं पाहायला मिळतंय. 205 जागांचे कल झी 24 तासच्या हाती आलेले आहेत. 105 जागी महायुती आणि 90 जागी महाविकास आघाडी आणि अपक्षांनी 10 जागांवर आघाडी घेतलेली आहे. आपण पुन्हा जाणार आहोत आमचे सहकारी संदीपकडे. संदीप, अगदी श्वेता, 205 जागांचे कल हाती येताना पाहायला मिळत आहेत आणि यामध्ये महायुती 105 जागांवर आघाडी घेताना दिसते तर महाविकास आघाडी 90 जागांवर, इतर पक्ष सुद्धा 10 जागांवर आघाडीवर घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सरांच्याकडे जाऊया. कमलेश सर सुद्धा आपल्या सोबत आहेत. कमलेश सर, आपण बघितलं की काटेकी टक्कर पाहायला मिळते. सुरुवातीच्या कलांमध्ये सुद्धा 105 आणि 90 10चा फरक होता तो थोडासा आता 15 वर जाताना पाहायला मिळतोय. हो, म्हणजे मला त्याच्यापेक्षा असे संदीप माहिती इंटरेस्टिंग काय वाटतं म्हणजे मला केशव आणि राहुलजींकडे त्याच्याबद्दल विचारायचं. केशवजी, जो फरक आहे शिवसेना आणि भाजपतल्या जागांचा सध्या हे कल आहेत आपण आणि सध्याचे पोस्टलचे आहेत काही ठिकाणी सुरू आहेत, फार जास्त फरक आहे तुमच्या 63 आणि 19चा फरक आहे तुमच्यापेक्षा जवळजवळ. असं नाही, असं मला नक्की खात्री आहे की त्या जागा वाढतील. मुळामध्ये असं आहे की भारतीय शिवसेनेच्या जागा वाढतील 100% तुमच्या 63 त्यांच्या 19 जागा आहेत. म्हणजे काँग्रेस कसं इथे काँग्रेस आणि शिवसेना कटपुकट चालू असं आहे की मुळामध्ये त्या तिघांच्या जागा महाविकास आघाडीमध्ये तिन्ही पक्षांनी जागा जवळपास ऑलमोस्ट सारख्या लढल्या होत्या. त्यामुळे तुम्हाला त्या तिघांचे इक्वल दिसत आहेत. इथे भारतीय जनता पार्टीची 150 जागा आहेत. त्यामुळे स्वाभाविकपणे त्यांच्या जागा नक्कीच जास्त असणार आहेत. किंबहुना या सरकारने भारतीय जनता पार्टीची 105 जागा होत्या हेही आपण विसरून चालणार नाही. त्यामुळे आपण आता जो आकडा दाखवतो त्यापेक्षा नक्कीच शिवसेना जागा वाढणार आहेत, राष्ट्रवादी जागा वाढणार. शिवसेनेच्या जागा सध्या तरी कमी दिसतात वाढतील ना पुढे.
150 जागावर भारतीय जनता पार्टी आहे, 81 जागा शिवसेना लढलेली आहे. त्यामुळे नॅचरल तो डिफरन्स तुम्हाला दिसणारच आहे. पण 81 जागा आता तुम्हाला 19 दिसत आहेत, त्या पोस्टल वोटच्या आहेत. पोस्टलच्या जागामध्ये अजून वाढ होईल. जसं भारतीय जनता पार्टी थ्रेशोल्ड ती आणखी वाढ होणार आहे. शिवसेना 81 जागेवर ती आणखी वाढ होणार आहे. त्यामुळे जो आकडावरती आपल्याला दिवस 105चा तो निश्चितपणे बहुमताच्या जवळ जाईल. पोस्टल जरी असलं किंवा आता काही ठिकाणी प्रत्यक्षात मतमोजणीला पण सुरुवात झालेली आहे. तर मला तो विश्वास आहे की भारतीय जनता पार्टीच्या 150 जागा लढत आहे ते निश्चितपणे तो आकडा तो गाठणार आहे. शिवसेना जे 81 जागा लढते तो निश्चितपणे तो आकडा गाठणार आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस जो आपण करतोय तोही तो आकडा गाठणार आहे. त्यामुळे हे कल सुरुवातीचे आहे, टप्प्याटप्प्याने त्यामध्ये वाढ होणार याचा आहे. फरक थेट पडेल ना, याचा फरक पुढे मागे पडेलच. तुम्ही आता मान्य करणार नाही, अर्थात तुम्ही चर्चेवरती आहात, तुम्ही ही गोष्टी पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील असं तुम्ही उत्तर द्याल म्हणून तो प्रश्न विचारतच नाही मी. पण जेव्हा जागा येतील जेव्हा येतील, जेव्हा शेवटचे रिझल्ट येतील तेव्हा हा फरक पडेल ना कोणाच्या जागा जास्त. कारण शिंदेंना एकदा मुख्यमंत्रीपद दिलं समजा, आता तर हे कल बघितले आणि जर का पुढे महायुती सत्तेत दिसली तर ही आकडेवारी किती महत्त्वाचा रोल असेल याच्यामध्ये. अगदी, कारण राहुल जसं बोलतोय, उद्या असं होईल की शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेच्या जर चांगल्या जागा आल्या तर ते श्रेय मागतीलच ना की माझ्या नेतृत्वाखाली निवडणुका लढल्या गेलेल्या आहेत, त्यामुळं एवढं यश मिळालंय घवघवीत. त्यामुळं माझा वाटा महत्वाचा असलाच पाहिजे. शिरसाटांनी काल भावना व्यक्त केली तर मुळात आहे की 90च्या पेक्षा जर बीजेपीला जास्त मिळाल्या आणि मला वाटतं केशवरावांचं म्हणणं असेल की 100च्या आसपास असतील तर त्यांचा क्लेम 100% असणार. कारण गेल्या वेळेस ते गेले 1-2 वर्ष अशी चर्चा चालू आहे भाजपमध्येच, जे बातम्या येत आहेत. बरं, आता ही दोन आपल्याकडे महत्वाचे आपल्याकडे कल येत आहेत महत्वाचे. राम सातपुते पिछाडीवरती आहेत. अपक्षांची 10 ठिकाणी. बघा मी म्हटलं नव्हतं आकडा वाढेल अपक्षांचा आकडा तर 10 पर्यंत गेला, म्हणजे वाढतच चाललाय पुढे. असं गेल्या वेळेस 12-14 अपक्ष गेल्या वेळी होते, त्यामुळे आकडा वाढला असं मी म्हणणार नाही. 110-105 झालं. आता आली एक खऱ्या अर्थाने काटेकी टक्कर आपण म्हणू शकतो. 110-105 महाविकास आघाडी आणि महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये ही आपल्याला खऱ्या अर्थाने ही चुरस बघायला मिळते. 225 जागांमध्ये 110 जागी महायुती, 105 जागी महाविकास आघाडी. नाशिक मध्यमधून वसंत गीते पिछाडीवरती आहेत, देवयानी फरांदे तिथे भाजपचे उमेदवार आहेत. कदाचित त्याच आघाडीवरती ते आहेत. तिथे दोघांमध्ये स्टेट तिथे लढत होती. नाशिक मध्यमधून वसंत गीते पिछाडीवरती आहेत. खूप होप्स होत्या खरं त्या जागेवरून. शिवडी मतदारसंघातून अजय चौधरी आघाडीवरती आहेत. याचा अर्थ बाळा रंगावकरांची इथे पिछाडी होताना दिसते. शिवडी मतदारसंघात अजय चौधरी आघाडीवरती आहेत. हे फार इंटरेस्टिंगली शिवसेनेने इथे डॅमेज कंट्रोल तिथे केला होता. शिवसेनेची तिथे जागा होती, तिथे शिवसेनेची तिथे कदाचित बंडखोरी होऊ शकली असती, पण फार त्यांनी तिथे राजकीय दृष्ट्या ती थांबवली. त्याचा खूप मोठा लॉस झाला असा शिवसेनेला. आज इथे जर हे कल बघितले अजय चौधरींचे. मतदारसंघ आहे. अच्छा, तुमचा मतदारसंघ आहे. याच्यामध्ये काय आहे की सुरुवातीला तुम्हाला आठवत असेल तर सुधीर साळवी हो स्पर्धेमध्ये होते, माघार घेतली त्यांनी. अमीन पटेल यांची आघाडी आपल्याला कळते शिवडी मुंबादेवी मतदारसंघातून. मुंबादेवीतनं शायना यांची तिथं लढतात शिवसेनेच्या. पण मला वाटतं की मुंबईमध्ये अमीन पटेल जरी आघाडी घेतली असेल, यापूर्वी एकतर्फी निवडणूक मुंबादेवी आपण पाहायचो विधानसभेची, पण यावेळेस ती मला तशी वाटत नाही. ही काटेकी टक्कर होईल आणि अमीन पटेल यांचा विजय जरी झाला किंवा नाही झाला तरीही तुम्हाला दुपारपर्यंत तिथे तुम्हाला शायना NC यांनी शिवसेनेचे उमेदवार आणि माहितीचे उमेदवार म्हणून त्यांना टक्कर दिलेली आपल्याला पाहायला मिळेल. चला, तुम्ही एक प्रकारे टक्कर दिली याच्यावर सांगून हा एक प्रकारे मी मान्य करतो तुम्ही निकाल काढत. आता अजित पवारांनी आघाडी घेतली. आता ही कलांची आघाडी आहे की ही पोस्टलची आघाडी? बारामतीतल्या अजित पवारांची आघाडी. ही अजित पवारांची आघाडी आपल्या समोर इथे येते. अजित पवार आघाडीवरती आहेत बारामतीतनं. पोस्टलमध्ये आपण सुरुवातीला बघितलं होतं की युगेंद्र पवार यांची आघाडी तिथे होती पोस्टलमध्ये. आता अजित पवार तिथे आघाडीवरती आहेत. सुरुवातीची ही मतमोजणीचे कल आपल्याकडे येत आहेत आणि महाराष्ट्राचं लक्ष ज्या लढतीकडे त्या बारामतीतनं अजित पवार आघाडीमध्ये, कुडाळमध्ये निलेश राणे आघाडीवरती आहेत.